की या ब्लॉगला कमीत कमी 1.2 मिलियन व्ह्यू जाणार. नमस्कार आणि गुड मॉर्निंग पब्लिक, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आपला गोवाचा डे 2. गर्दी खूप आहे आंघोळीसाठी, म्हणून आमचा प्लॅन असं झाला आहे की आम्ही फक्त तोंड धुणार आणि गपचूप निघणार आपल्या कॉम्पिटिशनसाठी. बाकी सगळं मजेत चालू आहे. जागा एकदम भारी आहे, म्हणजे एकदम सुंदर जागा आहे, ज्याच्यात हा सुंदर माणूस बी आपल्यासोबत आहे नॉनस्टॉप सनकिस घेताना. व्ह्यू पण एकदम खतरनाक क्वालिटी, भारी यार खरंच. सिनेमॅटिक बाकी तर मग भेटतो तुम्हाला आता तोंड देऊन डायरेक्ट गाडीतच भेटेल. इज डन. बॅकमध्ये सगळ्या गोष्टी आल्या आहे, गाडी पण सुरू झाली आहे. अँड आपली जी गाडी न्यायला जी गाडी दुसरी आलेली आहे टेम्पो, तो पण येऊन गेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त गाडी नेऊन ठेवायची. बाकी सर्व गोष्टी डन आहे. अभी हम लोग निकलेंगे सीधा कॉम्पिटिशन. डन गाडी डन गेली मध्ये. सगळ्या गोष्टी आवडून झालेल्या आहे. वी हॅव पंकज सर अँड शार्दुल सर विथ अस. नाईट टुरिंग येस फॉर शुअर. हां, आणि काही नाही, आता इथून डायरेक्ट कॉम्पिटिशनला निघू. आपण लोकेशन वाढीने सरांनी ठरवलं एकदम, म्हणजे प्रायव्हसी लोकेशनचं कोणाला प्रेफर करायचं ते. हां, सर्वात भारी लोकेशन आहे. ऑलरेडी तुम्ही ब्लॉग बघतच असाल. हां, की या ब्लॉगला कमीत कमी 1.2 मिलियन व्ह्यू जाणार. सर तुम्ही बोलले गेले व्ह्यूज. नाश्ता वगैरे होऊन गेलाय, काय म्हणतो कसं आहे हात कसं बरं आहे सध्या. डॅमेज झाला होता पोरगा, याच कारणामुळे तो जरा काल स्विमिंग पूलमध्ये नव्हता, पण ठीक आहे चालत राहतं, एवढं टेन्शन घ्यायचं. आणि आमचे व्हिडिओ फोटो वगैरे काढण्यासाठी तोच होता, त्याच्याशिवाय आम्ही दिसलो नसतो की आम्ही काय मजा केली, पण काय प्रॉब्लेम चालत राहतं. आणि आता आपण कोणाशी निघतोय परत एकदा आपल्या कॉम्पिटिशनच्या जागेवरती. आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते आता थोडं खराब झालं, पण ओव्हरऑल खूप चांगलं आहे. TTDCचा पोस्टर लागलेला होता, समोर लागलाय, दिसत नसेल पण फक्त नो प्रॉब्लेम्स. लोकेशन इज हिअर. सगळ्यांचा व्हिडिओ आला, माझाच नाही आला ना. असो काहीच आले उलट फोल्डेबल होता, मग उलट फोल्डेबल होतं. ठीक आहे, चालतं आहे, इतना टेन्शन लेणे का नाही. आपलं बेंड होत होतं मध्ये, पण बेंड नाही होणार. आणि आपण तुला माहिती आहे, आपण आपल्या टीमने खूप मेहनत घेतलेली, आपण सगळं इन हाऊस बनवलं आहे. बाकीच्या टीमने सगळं रेडीमेड आणलं आणि फक्त माउंटिंग केलेली आहे. ठीक आहे ना. ठीक आहे, नाही आपण जसं हार्डवर्क केलं. येस आय नो. हार्डवर्क विल पे ऑफ. कन्फर्म, नो प्रॉब्लेम्स, नो इश्यूज. बाकी आपल्याला आपला मंडप भेटून गेला आहे, टीम नाईट फेअर. फायनली गॉट आवर ID कार्ड्स इथले, आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी रेडी आहे. कार्ड आपली रेडी आहे, फक्त मध्ये जाऊन ठेवायची आहे. आणि TI राऊंड होणार. TI राऊंडमध्ये आय थिंक 2-3 महिने जातील. TI राऊंड झाल्यानंतर TI राऊंड क्लिअर झाल्यानंतर आपण इकडं आपली रेसिंग होईल. रेसिंग, ब्रेकिंग, एक्सेलरेशन जे पण टेस्ट करायचे ते. अँड वी विल बी डन देन. चलो चले मी तू काढा चला गाडी भेट. अरे मागून 3 घ्या, पुढे 3 घ्या, साईडला 2 घ्या, एकदम फक्त इंजिनच्या साईडला एक लागतो, बाकी काही नाही. इकडून नसलं तरी चालतंय. हा टायर घेऊन घ्यावं लागतील. ते धर पहिले, मग टायर गाडी घेऊन टाकू पहिले. टायर घाल, दोघे हात घाल टायर मध्ये, उचल बाजूला घेऊन टाक ना, त्यांना अडकून ते घे उचलून. टायर जीव अटकलं. हो नाही ते टायर. कमान क्लिप मध्ये टाक. चलो आलं पाहिजे. तेवढ्यांची गरज नाही आहे, ऐक ना. हा बरं घे, चला असं असं सिद्ध थोडं हलका उचल बरं ते.
TI राऊंड इथं होणार आहे या मंडपमध्ये आणि आपली गाडी तिकडं स्टेला राहील त्या साईडला. TI राउंड इज गोइंग ऑन गाइज. अच्छा जाना चाहिए, बाकी कोई विषय नहीं है. TI राऊंड कंप्लीट झाला आहे. त्यांनी काही क्वेरीज सांगितले ज्या नीट करायच्या आहे. तेवढं झालं की मग वी आर रेडी टू गो टू द नेक्स्ट राऊंड. चेंजेस त्यांनी फक्त एवढे सांगितले की जेवढे पण नट्स आहे त्याच्यावरले नायलॉक नट्स करून घ्यायला लावले आणि चेन कवरचा एक इश्यू झाला आहे फक्त. बाकी तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी नीटच आहे, त्यात लगेच होऊन जातील. अजूनपर्यंत आपले क्वेरीज क्लिअर नाही झाले. आय थिंक सो आम्हाला नाही वाटत एवढं जास्त राहिले असतील अजून, बट बघू जोपर्यंत होईल तोपर्यंत आता आपण इथंच आहे. करंटली वाजले 3, 3:15 वाजले 3:15. स्माइल अँड बी काम, दॅट्स व्हॉट आय कॅन से नाउ. तर मित्रांनो आपण येऊन गेलेलो आहे आपल्या हॉटेलवर, आपल्या विलावरती. Yes. तू किती वेळ चुकणार आहेस? नेहमी तुला करेक्ट करून करून थकली मी. मुद्दाम ब्लॉग मध्ये यायचं म्हणून करते, मुद्दाम ब्लॉग मध्ये यायचं म्हणून करते. काही खरं नाही. बरं जाऊ द्या, विलावर आलो आहे, फ्रेश वगैरे होऊ आता. आय थिंक पूलमध्ये उडाय डायरेक्ट आणि त्याच्यानंतर मग जेवणायला जाऊ, जेवायला जायचं तिकडे जाऊया आणि तिथलाच ब्लॉग भेटेल तुम्हाला बहुतेक, कारण फ्रेश होताना आय डोंट थिंक तुम्ही व्हिडिओ काढेल आणि काढलं तर दाखवेल. तसं काही विषय नाही. परत बोल. बोल. घाबरते का? बोल ना मग. बडगुजा सराने खूप त्रास दिला मला याचा थोडंसं तुम्ही मारखाने यस सोडवणे. तर आहे ना, मी जास्त ब्लॉग केला नाही आणि जास्त ब्लॉग न करण्याचं कारण असं काही स्पेसिफिक नाही आहे. थोडी माझी इच्छा पण गेली होती आणि एवढं काही दाखवण्यासारखं नव्हतं पण. तर काही नाही, एंड करणार होतो. काहीतरी 3 वाजले आणि मी विसरून गेलो होतो एंड करायचं, म्हणून म्हटलं आता एंड करून देऊ. तर याच प्रकारे ब्लॉग बघत राहा, काळजी घ्या आणि भेटतो मी तुम्हाला असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सिंगम स्टाईल एक गोवा राहील, स्टाईल गोवा राहील. वेट फॉर नेक्स्ट ब्लॉग. येस, डन.